सो पुढचा क्वेश्चन जर बघितला, क्वेश्चन नंबर 8 जर बघितला, तर हा 8 क्वेश्चन कुठल्या तरी पर्सन वरती विचारलेले आहेत आणि खाली 4 नावं दिलेली आहेत. त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली आहे. पुढचं ते म्हणतात की त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके तयार केलेली आहेत. तिसरं म्हणतात की त्यांनी गणित आणि शास्त्रावर शून्य लब्धी हे मराठीतून पुस्तक लिहिलंय. आणि पुढे ते म्हणतात की केशवराव भवाळकरांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे. मग ते पर्सन कोण, ती व्यक्ती कोण, असा हा त्यांचा क्वेश्चन आहे. एमपीएससीचं लॉजिक आपल्याला बेसिकली डेव्हलप करायचं आहे. तर लॉजिकनुसार बघा, तुम्हाला ऑप्शन्स मध्ये लक्षात येईल की तरखडकर 2 ऑप्शन्स मध्ये, याचा अर्थ दोन्हीपैकी काहीतरी एक आन्सर असायला पाहिजे. तुम्ही जर बघाल तर अशा केसेसमध्ये सेकंड जे असतात ते जनरली आन्सर असतात आणि तुम्ही मार्क करायला पाहिजे 2. तुमचा रॉंग येईल कारण आन्सर आहे बाळशास्त्री जांभेकर. पण आपला पर्पज आहे आपलं लॉजिक डेव्हलप करणं. एक क्वेश्चन रॉंग येईल, दॅट इज अ फाईन, पण पुढचे 9 क्वेश्चन्स तुमचे राईट येणार आहेत या लॉजिक डेव्हलपमेंटमुळे. पुढचा आपण क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 9 जो आहे. क्वेश्चन नंबर 9, मगाशी जसा मी क्वेश्चन सांगितला हिस्टॉरिकल इव्हेंट्स वरती क्वेश्चन होता, हा तसाच प्रश्न आहे राजकीय संघटनांवरती, असोसिएशन्स वरती हा प्रश्न आहे. आता तुम्ही लक्षात घ्या की पुणे सार्वजनिक सभा आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आहे, मद्रास महाजनसभा आहे, इंडियन असोसिएशन आहे. या ज्या असोसिएशन किंवा ऑर्गनायझेशन्स वरती जो क्वेश्चन असतो, तर एमपीएससी तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी ज्या इमिजिएट फॉर्म झालेल्या आहेत, ज्या क्लोजली फॉर्म झालेल्या आहेत, ते ऑप्शन्स मध्ये असतात. बाय पीवायक्यू किंवा जे तुमचं बेसिक नॉलेज, त्याच्यावरून आपल्याला माहित असतं की पुणे सार्वजनिक सभा जी आहे ती इनिशियल ज्या राजकीय संघटना त्याच्यापैकी एक होती. 1870 होती. आणि आयएनसी बरोबर जी एक फॉर्म झाली होती ती होती बॉम्बे प्रेसिडेन्सी 1885. या 2 जरी तुम्हाला माहित असतील, ते माहित असतातच आपल्याला, सो त्याच्यावरून यू कॅन इझिली मार्क दिस द राईट आन्सर. लक्षात घ्या, पुणे सार्वजनिक सभा आणि यांच्यामध्ये अंतर किती आहे? 15 वर्षाचं अंतर आहे. याचा अर्थ बाकीचे जे आहेत ते याच्यामध्येच कुठेतरी असण्याची दाट शक्यता आहे. तर बी जरी तुम्हाला लक्षात आलं की बी लास्ट असायला पाहिजे किंवा पुणे सार्वजनिक सभा ही फर्स्ट असायला पाहिजे, तरीही तुम्हाला आन्सर पर्यंत जाता येतं. आन्सर असायला पाहिजे 2. पुढचा एक क्वेश्चन आपण बघूया. पुढचा क्वेश्चन जो आहे तो साबरमती करार किंवा साबरमती ट्रीटी याबद्दल आहे आणि याच्याबद्दल माहित असण्याची शक्यता फार कमी आहे. ज्यांचा अभ्यास पण चांगला आहे त्यांना पण याच्याबद्दल माहित असण्याची शक्यता फार विरळ आहे. तुम्ही हा क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायला पाहिजे, तर त्याचे स्टेटमेंट जे आहेत तेच तुम्हाला हिंट देतात. हा क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार बघून घ्या पहिल्यांदा. सो ट्रीटी याचा अर्थ काय? याचा अर्थ यातले जे प्रोव्हिजन असणार आहे त्याची लँग्वेज ही खूप स्ट्रिक्ट असणार आहे, खूप स्ट्रॉंग असणार आहे. तुम्ही जर आता एक एक स्टेटमेंट रीड कराल, पहिलं आहे की प्रतियोगिता सहकारिता पक्षाची म्हणजे कॉम्पिटिटिव्ह कोऑपरेटिव्ह पार्टी शुड बी एस्टॅब्लिश. कॉम्पिटिटिव्ह अँड कोऑपरेटिव्ह दीज आर ना पॅराडॉक्सिकल टू इच अदर. सो याचा अर्थ हे स्टेटमेंटच मुळात रॉंग वाटतं. सो म्हणून तुम्हाला हे एलिमिनेट करता आलं पाहिजे. सेकंड जे तुम्ही बघाल, सेकंड, स्टुडंट शुड नॉट बी इन्व्हॉल्व इन पॉलिटिक्स. सहभागी करून घेऊ नये. ट्रीटी असेल, करार असेल किंवा कुठली लिगल लँग्वेज असेल त्याच्यामध्ये निगेटिव्ह टर्म्स जनरली नसतात. नये असं नसणार आहे, काय असायला पाहिजे ते मेन्शन केलेलं असणार आहे. याचा अर्थ हे स्टेटमेंट नंतर बनवलेलं आहे. सो सेकंड तुम्ही एलिमिनेट करू शकता. थर्ड स्टेटमेंट बघा. थर्ड स्टेटमेंट सांगतं की कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदाभेद करू नये. पुढचं स्टेटमेंटच रीड करू नका. फर्स्ट स्टेटमेंटचं पहिलं पार्ट बघा. देअर शुड बी नो डिस्क्रिमिनेशन अमंग लोअर कास्ट वर्कर्स. सो डिस्क्रिमिनेशन नसायला पाहिजे, दॅट इज अ गुड. पण ते काय सांगतं? स्टेटमेंट सांगते की लोअर कास्ट वर्कर्स मध्येच डिस्क्रिमिनेशन नसायला पाहिजे. त्यादर ते उलट असायला पाहिजे ना, की लोअर कास्ट आणि अप्पर कास्ट यांच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन नसायला पाहिजे. सो म्हणून हे स्टेटमेंट पण रॉंग होतं. पुढचं जे स्टेटमेंट रीड कराल, कमिटी ऑफ मोतीलाल नेहरू अँड जयकर टू डिटरमाइन द मेंबर्स ऑफ सेंट्रल लेजिस्लेचर. याच्याबद्दल आपल्याला माहित नसेल तरी पण हे स्टेटमेंट राईट वाटतं म्हणून तुम्ही मार्क करायला पाहिजे. पहिले 3 रॉंग होतात, स्टेटमेंटच मुळात रॉंग होतात. आणि चौथं स्टेटमेंट याच्यामध्ये तुम्हाला रॉंग असं काही दिसत नाहीये. सो म्हणून तुम्ही मार्क केलं पाहिजे 4th. सो आन्सर आहे 10चं 4च आहे. पुढचा क्वेश्चन बघा. हा कर्षक संघम वरती एक शेतकरी संघटना होती त्याच्यावरती क्वेश्चन आहे आणि त्याचा प्रांत कुठल्या प्रांतातील स्थापन झाली होती असा हा मुळात प्रश्न आहे. तर तुम्हाला नावावरूनच कळेल, कर्षक संघम या नावावरूनच तुम्हाला कळेल की बंगाल तर तुम्ही एलिमिनेट करणार, त्याच्यामध्ये तर नसणार आहे. तुम्ही तमिळनाडू जर बघाल तर तमिळनाडू मधल्या ज्या मुवमेंट्स होत्या या कास्ट अपलिफ्टमेंट रिलेटेड मुवमेंट्स होत्या.
सो म्हणून तुम्ही ते पण एलिमिनेट करू शकता, तामिळनाडू. सो आन्सर असेल एकतर आंध्र प्रदेश किंवा केरळ, या दोघांपैकी तुम्ही काहीतरी मार्क करायला पाहिजे. याचा आन्सर केरळ आहे. पण तुम्हाला 2 एलिमिनेट करता येतील आणि त्याच्यापैकी एक तुम्हाला कुठलं तरी मार्क करता आलं पाहिजे जे उरलेले आहेत त्याच्यापैकी. पुढचं जर बघाल क्वेश्चन नंबर 12, दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केले, असा प्रश्न आहे. आता याच्याबद्दल माहीत असण्याची शक्यता फार कमी आहे, लोकांना माहीत असण्याची शक्यता फारच कमी आहे. पण पीवायक्यू अनालिसिस वरून हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करता येऊ शकतो तो बघा. याच्या आधी याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे आणि दांडी यात्रेचा नेपोलियनच्या मार्चशी कुणी तुलना केली असा क्वेश्चन विचारला होता आणि त्याचा आन्सर होता सुभाषचंद्र बोस, असं त्याचा आन्सर होतं. आता मुळात लक्षात घ्या, जेव्हा आन्सर असतं एमपीएससीचं जे काही ऑप्शन आन्सर असणार आहे ते कधी ते शॉर्टकट्स मध्ये देत नाहीत. येस, सो याचा अर्थ 2 तुम्हाला एलिमिनेट करता आला पाहिजे पहिल्यांदा. आणि दुसरी गोष्ट, हा जो क्वेश्चन आहे दांडी यात्रेवरतीच आहे पण त्याच्याशी सिमिलर आधी क्वेश्चन विचारला होता आणि त्याचा आन्सर होतं सुभाषचंद्र बोस. याचा अर्थ त्यांनी त्याच सोर्सेस मधून हा प्रश्न घेतलेला असणार आहे. याचा अर्थ तिथे जर नॅशनल लीडर्स होते, सुभाषचंद्र बोस नॅशनल लीडर होते, तर याचा आन्सर पण कुठला तरी नॅशनल लीडरच असायला पाहिजे. तुम्हाला दिसेल की पंडित मोतीलाल नेहरू एकमेव जे दिसते की जे नॅशनल लीडर तुम्हाला माहित असलेले आहेत. सो त्याचा आन्सर तुम्ही मार्क करायला पाहिजे 1. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 13 बघा. 13 आहे, हे जे स्टेटमेंट आहेत 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि ते कोणाबद्दल आहेत. तुम्ही जर रीड कराल 4ही स्टेटमेंट तर हे 4 स्टेटमेंट फार पॉझिटिव्ह आहेत आणि जे 4 आहेत त्याच्यापैकी 1% त्याच्याबद्दल आपण बरेचदा ऐकलेलं आहे किंवा वाचताना आपण बऱ्याचशा पॉझिटिव्ह किंवा रिफॉर्मेशन रिलेटेड गोष्टी आपण ऐकतो आणि तो म्हणजे अकबर. सो याचा आन्सर असायला पाहिजे 13चा तुम्ही अकबर मार्क करायला पाहिजे. दिस इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14 बघा. 14 आहे की खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस जो विरोध केला तो त्याच्या मागचा कारण काय होतं, असा प्रश्न आहे. याच्यामध्ये बघा पहिलं जे स्टेटमेंट आहे ते फारच जनरल आहे, त्यांनी प्रेरणा घेतली, बरोबर. हे फारच जनरल स्टेटमेंट आहे. जनरल स्टेटमेंट एमपीएससी मध्ये राईट असतो. पुढचं जर बघाल त्याच्यामध्ये पण काझी सिंग नाईक मेन्शन आहे आणि पुढच्या याच्यामध्ये पण काझी सिंग आहे. सो दोन्ही पण तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी स्टेटमेंट्स वाटतील. कॉम्प्लिमेंटरी स्टेटमेंट्स एमपीएससी मध्ये राईट असतात. सो तुम्ही 2 आणि 3 हे मार्क करू शकता. करेक्ट असेल असं तुम्ही गेस करू शकता आणि तुम्ही खालीलपैकी मग कुठलं राईट असेल तर यू शुड गो विथ द ऑल ऑफ दी अबव. वरील पैकी सर्व राईट आहेत असं तुम्ही मार्क करू शकता. एमपीएससी मध्ये ज्या वेळेस विचारतात की कारण वगैरे काय असं विचारतात तर मेजॉरिटी जे जास्त स्टेटमेंट्स असतील ते बरेचदा आन्सर असतं. क्वेश्चन नंबर हिस्ट्रीतला एक लास्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन आहे ॲनी बेझंट यांच्यावरती आहे, होम रूल चळवळीवरती आहे, बरोबर. आणि या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघाल तर ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले. त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला बेसिकली काही गोष्टी माहीतच असायला पाहिजेत. ॲनी बेझंटने जे 2 वृत्तपत्रांचे संपादक केलं होतं ते तुम्हाला जर माहित असेल, न्यू इंडियन कॉमनवेल्थ, तर त्यानेही तुम्हाला याचा आन्सर देता येईल. सो त्याचा आन्सर असला पाहिजे अ आणि ब, फक्त A and B. थँक्यू सो मच.